ह्या भांडणाच्या, मन मलिन करण्याच्या, कुरापती करण्याच्या हे लक्षण असतात किंवा सुरुवात असते. तर तसं न करता आपल्याकडे डस्टबिन असतं किंवा नसेल डस्टबिन तर आपण रंग द्यायचे जे आपल्या बादल्या असतात रिकाम्या त्यासुद्धा आपण वापरू शकतो. त्याला काही खूप नवीनच आणलं पाहिजे आणि खूप ऐकलं असं काही छोटे छोटे डबे असतात. जो आपल्या घरातला काही केर कचरा निघाला तो त्या डब्यात साठवून ठेवा. आता शासनाने इतकी छान सोय करून दिली की आठवड्यातून 2 वेळेस ही घंटा गाडी येते आणि त्यातील ते कर्मचारी अतिशय प्रेमाने, आणि ते खरं तर आरोग्य दूतच म्हणावं त्यांना, ते आपण दिलेला कचरा ते व्यवस्थित ते गाडीत टाकतात. पुन्हा आपल्याला ती बादली किंवा एक प्लॅस्टिकची काळी पिशवी परत करतात. मग प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून काळी पिशवी तरी आपण देऊन टाकले त्यांना तर काय ते खूप खर्चिक असं नाही. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, आपण आपल्याला जसं वाटतं की आपण चांगलं असावं, आपलं घर चांगलं असावं, आपलं अंगण चांगलं असावं, तसंच दुसऱ्यांनाही वाटत असतं. म्हणून कधीही कुठलीही गोष्ट करताना थोडासा आपल्या आजूबाजूच्याचाही विचार करावा आणि स्वच्छ घर, सुंदर घर, स्वच्छ अंगण, स्वच्छ अंगण, स्वच्छ कॉलनी, स्वच्छ गाव, स्वच्छ राज्य आणि स्वच्छ माझा देश, यात आपण थोडा का असेना खरीचा वाटा घ्यावा आणि ह्या अभियानात उतरत असताना इतरांची काळजी घ्यावी, एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू पुढच्या एक नवीन काहीतरी गोष्टी घेऊन. मित्रांनो सुरुवात मला इथूनच, म्हणजे आज मी एक दुसरीच गोष्ट घेतली होती, परंतु जेव्हा बसलो रेकॉर्डिंगला तेव्हा ते कचरा गाडी जी आहे ती घंटा गाडी तिचं ते संगीत ऐकायला आलं. म्हणून म्हटलं ते तुम्हालाही ऐकावं आणि चला आज ह्या चांगल्या कामापासून सुरुवात करावी. म्हणून हा संदेश तुम्ही ऐका आणि इतरांनाही सांगा. आपण चुकीने चुकत असू तर आपणही ती चूक दुरुस्त करा आणि दुसरेही चुकत असतील तर त्यांनाही समजून सांगा, परंतु प्रेमाने. धन्यवाद. आपला दिवस आनंदात जाओ. आपल्या मनातील सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.